शेवटी बाप तो बाप असतो असं उदय सामंत म्हणाले। शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कोकणाचा विकास झाला नसता असं सामंतांनी म्हटलं। शिंदेंनी स्वतःच्या ताकदीवरती 2.5 वर्षांमध्ये विकास कामं आणली असंही सामंतांनी म्हटलं। शेवटी बाप तो बापच असतो। शिंदे साहेबांनी 2.5 वर्षात जे महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं केलीत, आमच्या मतदारसंघामध्ये देखील, ती देखील आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये कधीही बघितलेली नव्हती। तुम्ही तुमच्या स्किलवर, तुमच्या ताकदीवर ही विकास कामं आणलीत, परंतु महायुतीच्या प्रत्येक आमदाराला स्वतःच्या ताकदीवर राजकीय उभं करण्याचं काम जर 2.5 वर्षामध्ये कोणी केलं असेल तर ते देखील एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय, हे देखील जाहीरपणाने इथं मला सांगितलं पाहिजे। सगळं श्रेय जे आहे हे मनापासून सांगतो की मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे साहेब झाले नसते तर हा कोकणातला विकास आम्ही बघू शकलो नसतो, ही देखील वस्तुस्थिती आहे। MIDC कडनं घेतला, MSRDC कडनं घेतला, MMRDA कडनं घेतला, रेल्वे कडनं घेतला, म्हणजे महाराष्ट्र शासनातलं एकही खातं श्रीकांत शिंदे साहेबांनी शिल्लक ठेवलं नाही की ज्यांच्याकडनं निधी घेतला नाही। तुमच्याकडनं निधी घेतला, देवेंद्रजींकडनं घेतला, आणि एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडनं देखील निधी घेतला। हे देशातलं पहिलं उदाहरण असेल। चुकलं, PWD कडनं पण घेतला। मी शब्द मागे घेतले, PWD राहिलं माझ्याकडनं। श्रीकांतजी, कधी कधी असं वाटतं की तुमचा हा निधी आणण्याचा क्लास लोकप्रतिनिधींना दिला पाहिजे। कल्याण डोंबिवलीमध्ये कितीही राजकारण होऊ दे, आपण विकासाचं राजकारण करायला हवं असं श्रीकांत शिंदे म्हणाले। श्रीकांत शिंदे यांचं रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच हे वक्तव्य पाहायला मिळालं। कल्याण डोंबिवलीचा आम्हाला विकास करायचा आहे असं श्रीकांत शिंदे बोलले। कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमी जे आहे हे विकासाचं राजकारण जे आहे करण्याचं काम मी केलं। या पुढे देखील जे आहे हे विकासाचंच राजकारण जे आहे हे आपण केलं पाहिजे। येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण किती हो, आपल्याला भविष्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला कल्याण डोंबिवली चांगली करायची आहे। ज्या प्रकारे आता कामं चालू आहेत त्याच गतीने जी आहे ती आपल्याला पुढे कामं न्यायची आहेत। त्यासाठी आपण जे आहे हे विकासाला जे आहे हे विकासालाच मत जे आहे ते आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे। डोंबिवलीमध्ये बॅनरवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगले जुंपल्याचं चित्र आहे। रवींद्र चव्हाण यांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरच शिंदेंच्या सेनेकडून बॅनर लावण्यात आला। तर मतांसाठी खेळ दाखवणारे खूप पण कामाने मन जिंकणारा एकच अशा आशयाचे बॅनर होते। काही वेळातच अज्ञातांनी मात्र शिवसेनेचा बॅनर काढलाय। ही दोनही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे बॅनर लावण्यात आलेला आहे तर दुसरीकडे अज्ञातांनी तो शिवसेनेचा बॅनर लगेचच काढलेला आहे।